19 फेब्रुवारी रोजी सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र व गुजरातच्या हद्दीवरील असलेला महत्त्वपूर्ण असलेला स्वराज्याचे तोरण मध्ये गणले जाणारा ऐतिहासिक किल्ला म्हणजे हदगड होय. दरवर्षीप्रमाणे गडावरती सदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवकालीन हदगड किल्ल्याचे किल्लेदार गंगाजीराव उर्फ गोगाजीराव मोरे देशमुख यांचे 13वे वंशज मनोहरराव हनुमंतराव मोरे देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आलाय. फार दूरवरून आलेल्या शिवप्रेमी नितीन शिवाजी जाधव सोलापूर, प्रतिम प्रकाश क्षीरसागर मुंबई, दादर योगेश तुकाराम बच्छाव सोनस खेड मालेगाव, हरिता अनिल देशमुख पाळे ऐतिहासिक हदगड किल्ल्याविषयी खूप काही ऐकले म्हणून आम्ही हदगड दुर्गाला शिवरायांच्या जयंती निमित्ताने भेट देण्यासाठी आलो आहोत असे ते म्हटले आहेत. हदगड किल्ल्याचा विकास कमी आणि भकास जास्त दिसून येत आहे. आपल्या पूर्वजांनी निगड्या छातीने स्वराज्याचे रक्षण केले. त्यांच्या गडकोटांची ही दुर्दशा झाली आहे. महाराष्ट्र शासनाने 2,60,00,000 रुपये खर्च केले असे समजते. सन 2013 मध्ये वन विभागाने गडावरती 3200 झाडे लावली, परंतु येथे 32 इंचाचे एकही झाड दिसत नाही. गडावरती भरपूर पाणी आहे. पाण्याच्या टाक्यांमध्ये घाण आहे. गडावरती कुठलीही सुविधा नाही. इतिहासाचे फलक नाही. बाहेरून आलेल्या पर्यटकांना किंवा शिवप्रेमींना इतिहास माहिती मिळत नाही. मग शासनाने 2,60,00,000 रुपये खर्च कुठे केला आणि कसा केला तो दिसून येत नाही असंही ते म्हणाले. दूरवरून आलेल्या शिवप्रेमींनी मनोहर मोरे किल्लेदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे शासनाचं काम आहे आणि शासन आम्हाला विचारत नाही तरी सुद्धा मेहरबान कलेक्टर नाशिक व पर्यटन मंत्री मंगल लोढा मुंबई यांच्याकडेच माहितीचा अधिकार अन्वये माहिती मागवण्यात येत असून असे सांगितले आहे. संतप्त शिवप्रेमींची प्रतिक्रिया स्टार न्यूजसाठी मनोहर मोरे सुरगाणा यांना दिली. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय की जय. जय भवानी जय शिवाजी. आज आपण हदगड किल्ल्यावरती आलेलो आहोत. सालाबाद जी शिवजयंती असते त्या निमित्ताने आपण सर्व मावळे जमलेले आहोत व सर्व काही मावळ्यांना जे मुंबईवरून आलेले आहेत त्यांनी मनोगत व्यक्त करावं, गडाविषयी करावं, मागचं काही बोलता आलं ते बोलावं आणि आज रोजी तुम्हाला इथे काय सुधारणा आहे त्या बाबतीत बोलावं. बोला. मी प्रीतम क्षीरसागर हो. दादर मुंबईवरून आलेलो आहे. हो. आम्ही ॲक्च्युली हदगड किल्ल्याबद्दल खूप ऐकलेलं. आज ॲक्च्युली आमचं पण भाग्य आहे की शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या दिवशी आम्हाला सदरेवर येता आलं हदगडच्या. हो. पण येताना फक्त एकच आम्हाला दुःख झालं हां. की ज्या प्रकारे म्हणजे किल्ल्याची निगा राखली पाहिजे, जे त्यांचं म्हणजे शिवाजी महाराजांचा एवढा प्रतिष्ठित किल्ला आहे, पण त्या प्रकारे म्हणजे ते समजण्यात आलं नाही. आम्हाला इकडे मोरे साहेब भेटले. हो. ते किल्ल्याविषयी खूप माहिती दिली. जर ते आम्हाला भेटले नसते तर आम्हाला हा इतिहास कळलाच नसता. अच्छा. आणि अनायासे आम्हाला कळण्यात आलं की इकडे शासनाने खूप काम केलेलं आहे. जवळजवळ 2.5 करोड 3 करोडचं काहीतरी काम झालंय. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात बघितलं तेव्हा असं काय 3-4 बाकडी दिसली. त्याच्या व्यतिरिक्त असं काय बघण्यात दिसण्यात आलं नाही. हीच एक खंत आहे. तरी आम्ही शिवाजी राजांचे मावळे आहोत. शिवाजी महाराज की जय. की जय. आपलं नाव? माझं नाव नितीन शिवाजी जाधव. हो. प्रॉपर सोलापूर, स्थायिक सध्या पुणे. हो. बोला. माझं नाव नितीन शिवाजी जाधव, सोलापूर, सध्या स्थायिक पुणे. मी आत्तापर्यंत 27च्या वरती किल्ले माझे जो व्हिजिटिंग झालेले आहेत. हा पहिला किल्ला की ज्याच्यावरती नामफलकसुद्धा नाही आहे आणि कुठेही ह्या इथं सुख सुविधा नाही आहेत. हे जर तुम्ही 5 किलोमीटर पुढं जर गेलात तर गुजरातची हद्द चालू होते आणि सापुतारा सापुतारा आहे. तिथं सुद्धा आम्ही जाऊन आलो सकाळी. खूप डेव्हलप आहे तिथं जे पर्यटन विकसित झालेलं आहे. ओके, ऑसम विकसित झालेलं आहे. बरोबर. तिथं तुम्ही बोटिंग क्लब आहे. ओके, तिथं रिसॉर्ट्स आहेत आणि प्लस म्हणताना तिथं राहायची व्यवस्था आहे आणि प्लस तुम्हाला पर्यटनासाठी व्यवस्थित स्टॉल्स आहेत आणि आखणी करून दिलेली आहे व्यवस्थित. तुम्हाला त्या स्टॉलमध्ये तुम्हाला अतिक्रमण कुठेही जाणवणार नाही, काही नाही.
आणि पर्यटनाला एवढी सुखसुविधा दिलेली आहे. लोक इथं जातात आणि पर्यटनासाठी त्या तिकडे तिथं जातात, गुजरातमध्ये बरोबर. जातात. तर माझी महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे, या साईडला मागच्या साईडला एक तळ दाखवा तुम्ही. ओके ओके, ह्या इथं सुद्धा आपण बोटिंग वगैरे व्यवस्था करू शकतो, पण महाराष्ट्र शासनाने ते काही केलेलं नाही काही आहे. केलेलं नाही. ओके, इवन दो आपल्या इथे विकसित करण्यासाठी खूप सारी गोष्ट आहे हातगडमध्ये. तर महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे की सुखसुविधा वाढवायचं असेल, पर्यटन वाढवायचं असेल तर महाराष्ट्रानं हातगडसाठी काहीतरी केलं पाहिजे. धन्यवाद. बोला. मी प्रीतम प्रकाश क्षीरसागर, दादरचा रहिवासी आहे, मुंबई. तर म्हणजे महाराजांच्या कृपेने आज आम्हाला हातगड म्हणजे हातगडचं भ्रमण करायला मिळालं आहे. तर त्याच्यामध्ये किल्ला खूपच सुंदर आहे. फक्त जे काम जे राहिलं आहे इकडचं ते खूप दुर्लक्षित राहिलेलं आहे. म्हणजे साधा खाली जसं हे साहेब बोलले की एकही म्हणजे फलक नाही, म्हणजे किल्ल्याविषयीची माहिती नाही, काय नाही. आम्हाला मोरे साहेब भेटले, त्याच्यामुळे आम्हाला थोडी माहिती कळली याची. परत आज शिवजयंती, जर किल्ल्यावरून जर आजूबाजूला बघितलं तर एकही कुठे भगवा दिसत नाहीये. किल्ल्यावर पण इव्हन मोरे साहेब स्वतः वेळ काढून इकडे आले आणि आम्ही शिवाजी राजांची जयंती साजरी केली किल्ल्यावर. ते आमचं अवभाग्य. पण खूपच दुर्लक्षित राहिलेला आहे किल्ला. म्हणजे साधारण तो रोडचं काम केलं आहे, 3-4 काहीतरी बाकडी टाकली आहेत, पण सुख सुविधा काहीच नाही आहे. आणि जसे साहेब बोलले आपले की 5 का 6 किलोमीटरवर सापुतारा आहे. तिकडे म्हणजे पर्यटनाविषयी खूप म्हणजे ॲक्च्युली पर्यटन दृष्ट्या सापुतारा खूप डेव्हलप केलेला आहे. आपला पण एरिया होऊ शकतो, पण म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की ताई कृपया या सगळ्या किल्ल्यांवर इव्हन हदगडवर जास्त लक्ष द्यावं. हा एक चांगला टुरिस्ट स्पॉट पण होऊ शकतो. हीच एक खंत आहे. या गावाची पंचायत बद्दल काय सांगू शकता? ते पण 2 शब्द बोला, म्हणजे ते लक्ष ठेवतील इथं. आता 19 फेब्रुवारी आहे, आज तर कोणी नाही इथं. पंचायतचा एक माणूस सुद्धा नाही. पंचायत काहीच करू शकत नाहीये. त्यांचं इथं लक्ष द्यायचं काम फक्त आहे. शासनाने हेच करावं, वंशजांना सोबत घेऊन बाकीची कामं करावीत व आलेला निधी हा वंशजांना सांगावं. बरोबर. याची माहिती मिळालीच पाहिजे. आम्हाला नको आहे, आम्ही कोणाला खाऊ पण देणार नाही, आम्हाला आमच्या पद्धतीनेच करून घेणार, त्यात विषय नाही. या लोकांचं आम्हाला टाळणं म्हणजे वेगळं आहे की आम्ही जर आलो तर यांना काही भेटणार नाही. आज 2 म्हणजे 2.5 कोटीच्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, काय दिसतं इथे? काहीच नाही. याच्यामुळं आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस त्यांना सांगत आलेलो आहे की आम्हाला सोबत घ्या. काल मी त्या वाघ साहेबांना फोन केला, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या, आम्हाला ट्रेनिंग आहे म्हणे. त्यांच्या सहकाऱ्यांना फोन केला तर आम्ही 2-3 वाजेला येऊ, कारण की तुम्हाला शासन पेमेंट देतं आणि त्याच्यामुळे तुमचं भागतं. हो, पण तुम्ही गडावरती अशा काय सुविधा केलेल्या आहेत? काहीच नाही. आजपर्यंत गडाला काही निधी वगैरे आलीच असेल ना? भरपूर निधी आलेला आहे. 2.5 कोटी कशाला म्हणतो? इथं काहीच नाही, फक्त 4 बाकडे ठेवले आहे, बाकी काय? दुसरं काहीच नाही. बरोबर. सोलापूर जिल्ह्यानगत एक नरदूरचा किल्ला आहे, त्याला 2.5 कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. आम्ही लास्ट करोनाच्या अगोदर कधी गेलो, 2017 करोनाच्या अगोदर गेलो होतो. बरोबर. ओके, तो स्पॉट किल्ला बघा, तो आज पूर्ण डेव्हलप झालेला आहे. त्याला 2.5 कोटी ते 3 कोटीच्या आसपासच बजेट आलं होतं. तो किल्ला डेव्हलप होऊ शकतो, तर हा किल्ला का डेव्हलप होऊ शकतो? नाही. बरोबर. ओके, आणि पर्यटनाची जबाबदारी शासनाची आहे. शासनाने पर्यटन आणलं पाहिजे, तर त्यासाठी शासनाने व्यवस्थित आराखडा तयार करून तो आणून दिला पाहिजे. ग्रामस्थांना बरोबर घेऊन, बाकीच्या लोकांना घेऊन इथं पर्यटन वाढवलं पाहिजे. जो सापुताराला पर्यटन, आपलं महाराष्ट्रातलं पर्यटन, आम्ही स्वतः सापुतारामध्ये जाऊन पर्यटनाची मजा घेऊन येतो. आमचा पैसा महाराष्ट्राचा पैसा गुजरातमध्ये जातो. तुम्ही ओढत राहता की गुजरातमध्ये सगळा व्यवसाय चालला आहे, तर तुम्ही पर्यटन व्यवसाय महाराष्ट्रात आणा. सगळं पर्यटन महाराष्ट्रातच येईल. कोणी महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये जाणार नाही तुम्हाला. ठीक आहे. महाराष्ट्राच्या शासनाला हीच विनंती आहे की त्यांनी पर्यटनाचं काहीतरी करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांची नावं सांगा, संपूर्ण नावं सांगा सर्वांची. तुला पडायचं आहे का? मी प्रीतम प्रकाश क्षीरसागर, दादरचा रहिवासी, मुंबई. मी देशमुख हरिता अनिल पाळायची राहणार. मी आशिता प्रीतम क्षीरसागर यांची मुलगी. मनोहर हनुमंतराव मोरे देशमुख, हातगडकर किल्लेदार गंगाजीराव मोरे देशमुख यांचे 13वे वंशज. ओम सांग दादा. माझं नाव ओम आहे. पूर्ण नाव सांग, घाबरू नको. माझं ओम नितीन जाधव.
राहतो. नितीन शिवाजी जाधव, सोलापूर, आता सध्या राहणार पुणे. प्रियदर्शनी नितीन जाधव यांची मिसेस. प्रेरणा प्रीतम क्षीरसागर, राहणार मुंबई. माझं नाव योगेश तुकाराम बच्छाव, मालेगाव तालुक्यातून सोनस खेड्यात राहतो मी तो आलो होतो. धन्यवाद. आता स्टार न्यूजसाठी मनोहर मोरे, हातगड.